मैच के अंपायर है स्वप्नील स्वप्नील चव्हाण, आयुष पाटील जरा चला समोर, श्रेयस पाटील, में उन्होंने 14-15 साल से ही अंपायरिंग का स्तर उन्होंने शुरू किया है और काफी तजुर्बेकार अंपायर है। गणेश सालवी बे नंबर की ड्यूटी निभा रहे हैं और इस समय नए ओवर की शुरुआत की पहली गेंद का सामना करने के लिए तैयार हो रहे। पहली गेंद को उठाकर खेला, इस बार गेंद जा रही है मिड विकेट, फील्डर के ऊपर से शानदार ये छक्का यहां पर ऋत्विक के बल्ले से निकलता हुआ है और इसी के साथ पहली गेंद के ऊपर जबरदस्त स्ट्रोक खेला 6 रन के लिए ऋत्विक पाटिल ने। इस छक्के की मदद से उन्होंने खाता खोला और एक बार फिर से गेंद करेंगे यहां पर सम्यक मोहिते। अहमद स्पोर्ट्स की टीम में जिस तरीके से अच्छी आक्रामक बैटिंग लाइनअप है उसे देखते हुए बड़ा टोटल होने की जरूरत है। लेकिन अगली गेंद फुलटा से एक और बड़ा शॉट, गेंद सीधे सीमा रेखा के बाहर, लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर। लगातार 2 छक्के लगाए हैं ऋत्विक पाटिल ने। पावर प्ले के ओवर में सम्यक मोहिते को पहली बार गेंदबाजी के ऊपर लगाया जा चुका है और इस सान के 9 स्ट्राइक इन पर जो कि खड़े हैं संकेत और एक बार फिर से सम्यक गेंद करेंगे। बिरजोड़े प्रीमियर लीग का सेकंड सेमीफाइनल का मैच भैरी भवानी की टीम टूर्नामेंट के फाइनल में है। इस बार गेंद को खेला, बाहरी किनार लगा है, एज लेती हुई गेंद स्क्वायर थर्ड मैन की दिशा में गेंद ट्रबल हो रही है लेकिन तब तक 2 रन यहां पर मिल चुके हैं ऋत्विक के लिए। इन 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर 14 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। राज लक्ष्मी की टीम लगभग हारते हारते टूर्नामेंट के सेमीफाइनल में उन्होंने अपनी पोजीशन बनाई है। अब मुकाबला है एक मजबूत बैटिंग लाइनअप की टीम के साथ जिनके पास समर्थ पाटिल है, मंदार बैकर है और इसी में अगली गेंद राइट ओवर द विकेट से सम्यक मोहिते की गेंद, इस बार लॉस गेंद कवर की दिशा में गेंद को खेला है, 2 पिलर के बीच में थे गेंद, कवर स्टक और बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल हो रही है लेकिन वापस जब तक की गेंद फील हो चुकी है। ये तीसरे रन के लिए वापस पलट चुके हैं। इन 3 रन की मदद से रन संख्या बढ़ता हुआ स्कोर 17 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 17 रन जबकि स्कोर हो चुका है। रावल जी तिवारी और उसी तरह रजनीकांत जी पंडिये, हर्षराज जी पाटिल, प्रतिभेश जी पाटिल, इस समय प्रशांत जी पाटिल इस मंच पर इस मैच का आनंद उठाते हुए और एक बार फिर ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं। ये गेंद और काफी ज्यादा पीछा किया था संकेत वाइड बॉल का इशारा आता हुआ। गणेश जी सालवी अंपायर है, काफी बड़े अंपायर है और इस समय गेंद को वाइड करा देते हुए रन संख्या 18 यहां पर हो चुकी है। 18 रन बिना किसी विकेट के नुकसान पर 2 लगातार छक्के देखने को मिले ऋत्विक पाटिल के बैट से। यह रन के सामना करेंगे संकेत। सम्यक मोहिते इससे पावर प्ले के ओवर की अगली गेंद करते हुए ओवर द विकेट से लूज गेंद ड्राइव किया है मिडल ऑफ की पोजीशन पर, गेंद जब तक कि वहां पर फील हो रही है। एकमात्र रन और इसी 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 19 और बिना किसी विकेट के नुकसान पर। लगातार अच्छे मैचेस, लगातार 3 मैच जीतने के बाद एक मैच गवा चुके सेमीफाइनल का, लेकिन फिर से एक मौका मिल चुका है अहमद स्पोर्ट की टीम के लिए
और उनके सामने देखना कि राज लक्ष्मी की टीम कितना टारगेट बनाएंगे, कितने टारगेट को सेट कर सकेंगे। लेकिन सम्यक मोहिते ओवर द विकेट से गेंद करेंगे। इस ओवर में अगली बार गेंद डालते हुए यहाँ पर ये गेंद ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद गेंद विकेट कीपर की ओर, किसी रन की कोई गुंजाइश नहीं है। और इस समय इस गेंद के ऊपर स्कोर रुका हुआ 19, पहले ओवर की समाप्ति के बाद 19 रन स्कोर हो चुका है। रन जबकि स्कोर हो चुका है। देखना कि कितनी बातें बने और बना लिए है स्पोर्ट लक्ष्मी के बीच। ये पारी का दूसरा ओवर लेकर बोइन काजी एक नए ओवर की शुरुआत करते हुए सामना कर रहे हैं, जो कि इसके दाएं हाथ के बल्लेबाज विकेट कीपर सबर्थ पाटिल बंदार इस समय फिट, इस समय स्क्वायर लेग लॉन्ग लेग, ये है ऑन साइड की फील्ड, लॉन्ग ऑफ है, कवर पॉइंट और पहले स्लिप पर मंदार खड़े हुए हैं। यह है ऑफ साइड की फील्डिंग और इससे बीच ये गेंद धीमी गति की गेंद को रिवर्स खेला, दो फील्डर के बीच में से गेंद को निकालना चाहते थे। बढ़िया क्षेत्ररक्षण, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, लेकिन तब तक एक रन और इसी एक रन की मदद से रन संख्या 20 हो चुकी है बिना किसी विकेट के नुकसान पर, क्योंकि ओवर नंबर पारी का दूसरा आरंभ हो चुका है। लगातार फील्डिंग लगाई जा रही है सबर्थ पाटिल के द्वारा। सबर्थ पाटिल के लिए अहम मैच है, जो कि इससे पहले कि फाइनल में सीधे पहुंचने का मौका उनके हाथ से निकल चुका है। एक बार फिर सेमीफाइनल के मैच में उन्होंने जगह बनाई उनकी टीम ने, और इस समय मुकाबला है राज लक्ष्मी के टीम का, जो इस समय एक अच्छा स्कोर खड़ा कर रही है शुरुआत के ओवर में। देखना कि उनके आने वाले मिडिल ऑर्डर बैट्समैन कितने और अच्छी बैटिंग कर सकेंगे। लेकिन फिलहाल अगली गेंद लेकर इस ओवर में मोइन काजी गेंद करते हुए दाएं हाथ से ऋत्विक को गेंद और बाहर उठाना चाहते थे, बीट हुए और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला है। बिल्कुल नजदीक खड़े थे विकेट के पीछे, यहाँ पर बंदा जरूर गेंद को गैदर किया, वहां पर बगैर किसी रन के रुका हुआ स्कोर अभी भी कुल 20 रन, 20 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर। अहमद स्पोर्ट राज लक्ष्मी के बीच चलता हुआ मैच, एक बार फिर से अगली गेंद करेंगे राइट अराउंड द विकेट से। बोइन की ये गेंद पटकती हुई गेंद को उठाकर खेला है, कवर के ऊपर फील्डर तैनात है, गेंद बाउंड्री लाइन की तरफ आ रही है और इसी के साथ यहां पर ये, जबकि सिर्फ मात्र एक रन, गेंद नजदीक पहुंच रही थी बाउंड्री लाइन के, लेकिन सिर्फ एक ही रन मिला। और इस समय सिर्फ मात्र एक रन पर संतुष्ट होना पड़ा है। इस एक रन के साथ चला सर्व लाइनमन आप अपनी जागा घ्यायची, लाइनमन कृपया लाइनमन के बल्ले से ये चौका, चौके के साथ 24 रन स्कोर यहां पर हो चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर। तीसरे बार बोइन धीरे धीरे बॉलिंग मार्ग की तरफ जाते हुए एमपीएल बेरजोड़े प्रीमियर लीग 2026 में एक बार फिर आप सभी का स्वागत। इस ग्राउंड के ऊपर जितने भी पब्लिक मौजूद है उनका स्वागत है। और इसी बीच अगली गेंद करते हुए दाहिने हाथ से मोहिन की गेंद फुल टॉस, इस बार स्ट्रोक खेलने जगह पर आई, लेकिन स्क्वायर लेग की दिशा में वहां पर फील्डर जब तक कि सम्यक गेंद को उठा रहे हैं, 2 रन मिल चुके हैं यहाँ पर दिशाहीन थ्रो, लेकिन 2 रन पर संतुष्ट होना पड़ा। इसी 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर 26 हो चुकी है, 26 रन स्कोर बन चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए 26 रन की पार्टनरशिप बन चुकी है। और एक बार फिर सामना करेंगे ऋत्विक पाटिल।
पहले ओवर में 2 छक्के लगाए उन्होंने। मोहिन काजी राइट आर्म राउंड द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद और बार गेंद संभव था, बिल्कुल लेग स्टंप पर गेंद थी, लेकिन जब तक ये गेंद फाइन लेग पर फीड हो रही है 1 रन, और इसी 1 रन के मदद से 27 रन स्कोर हो चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर, जबकि दूसरे ओवर का खेल जारी है। आखिरी गेंद करेंगे इस ओवर में मोइन काजी, जो कि संकेत के लिए संकेत सामना करेंगे। 27 रन 27 रन स्कोर बन चुका है, और एक बार फिर से राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे इस ओवर के अंतिम गेंद। संकेत रिवर्स खेला, सक्सेसफुल गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, और इस बीच ये गेंद वापस आते हुए, हालांकि किस्मत अच्छी नहीं हो पाई है और संकेत को सिर्फ मात्र 2 रन मिले हैं, लेकिन जबरदस्त देखने वाला स्ट्रोक खेला उन्होंने, और इस बीच ओवर समाप्त हुआ 2 रन की मदद से 29 रन स्कोर 2 ओवर के बाद। ट्वेंटी 29 रन स्कोर 2 ओवर के बाद ऋषिकेश चला के ऋत्विक पाटिल जो कि बैटिंग कर रहे हैं नॉन स्ट्राइक एंड पर, क्योंकि ऋतिक बैटिंग पावर प्ले अब लिया जा चुका है। 29 रन स्कोर 2 ओवर के बाद, और इस समय ऋतिक खापने जो कि नए और प्रारंभ कर रहे हैं, दाएं हाथ इस समय गेंदबाज है और गेंद करेंगे ऋत्विक पाटिल के लिए। दाएं हाथ के बैट्समैन, एक अच्छी पार्टनरशिप बन चुकी है, एक स्ट्रांग पार्टनरशिप पहले विकेट के लिए, लेकिन रन रेट को तेजी के साथ बढ़ाने की आवश्यकता है। 15-16 के आसपास रन की आवश्यकता है और एक बड़े टोटल की तरफ बढ़ने की जरूरत है। राइट अराउंड द विकेट से फुल टॉस, गेंद को निकाला, गेंद बाउंड्री की तरफ, वन पर ये छक्का है, बाउंड्री को टच करते हुए गेंद, और इस समय ये शानदार 6 रन जबरदस्त खेला है ऋत्विक पाटिल ने। 6 रनों के साथ रन संख्या पहुंच चुकी है कुल मिलाकर 35 रन। ऋषिकेश ने शानदार बैटिंग पावर प्ले के पहली गेंद के ऊपर ही शानदार छक्का जड़ा दिया है। 35 रन जबकि स्कोर बन चुका है बिना किसी विकेट के नुकसान पर। अहमद स्पोर्ट राज लक्ष्मी के बीच ये चलता हुआ मैच है, और एक बार फिर से अगली गेंद करेंगे। यहाँ पर ऋत्विक हमने की गेंद को फिर से उठा कर खेला, लेकिन गेंद सीधे सीमा रेखा के बाहर, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, ये शानदार स्टेट छक्का खेला है ऋत्विक पाटिल ने। इस छक्के की मदद से 41 रन जबकि स्कोर बन चुका है, 41 रन जबकि स्कोर हो चुका है। राहुल जी तिवारी, प्रदीप जी पाटिल, रजनीकांत जी पंडिये, हर्षराज जी पाटिल इस मैच का आनंद उठा रहे हैं इस मंच पर बैठे हुए, और उसके साथ उनके साथ में बैठे हुए प्रशांत जी पाटिल। 41 रन स्कोर हो चुका है। इस समय ऋत्विक पाटिल बैटिंग कर रहे हैं। 14 रन दूर अपने हाफ सेंचुरी से ऋत्विक पाटिल, क्या हाफ सेंचुरी बना पाएंगे? 41 रन इस समय स्कोर हो चुका है। सिर्फ 11 बॉल पर 36 रनों की एक बढ़िया इनिंग खेल चुके हैं। एक तगड़ी टीम है, एक मजबूत टीम है अहमद स्पोर्ट, उनके सामने मुकाबला कर रहे हैं इस समय राज लक्ष्मी के बैट्समैन। फिर से बार ऋत्विक कपने जो कि गेंद कर रहे हैं ओवर द विकेट से, शॉट ऑफ लेंगे, उसको उठाकर खेल दिया है, गेंद आ रही मिड विकेट के ऊपर, फील्डर वहां पर तैनात, और इसी के साथ ये ऋत्विक का विकेट गिरा है। 36 रनों की पारी खेलने के बाद 12 गेंद पर आउट हो चुके हैं ऋत्विक पाटिल,
और 41 पर पहला विकेट गिर चुका है। 41 रनों की उन्होंने यहाँ पर पार्टनरशिप बनाई है संकेत मयेकर के साथ। 41 के स्कोर पर पहला विकेट गिर चुका है। राज करून सामन्याचा आनंद लुटायचा आहे. उदयजी मयेकर. व्यासपीठावरती बसून सामन्याचा आनंद लुटा. पंचम को भेजा गया है बैटिंग करने के लिए। 41 रन स्कोर, एक विकेट के नुकसान पर 12 बॉल पर 36 रन बनाने के बाद ऋत्विक का विकेट गिरा है। ओवर नंबर पारी का तीसरा प्रगति पर ऋत्विक कापले ने एक सफलता दिलवाई है। पंचम जो कि इस समय फिर से बार गेंद करेंगे दाहिने हाथ से ऋत्विक कापने की। ये गेंद फुल टॉस बनकर गेंद को ड्राइव किया। गेंद के मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। वहां पर जब तक की गेंद फील हो रही है पंचम के पास मौका बन चुका था। यहाँ पर 2 रनों का टेनिस cricket.in के माध्यम से भी ये पूरा टूर्नामेंट लाइव टेलीकास्ट किया जा चुका है और इसके ऊपर भी काफी लोग ये मैच देख रहे हैं, उनका स्वागत है। और यहाँ पर मौजूद हमारी पब्लिक इस ग्राउंड के चारों ओर आ चुकी है, देख रहे हैं मैच को टकाटक, उनका भी स्वागत। इस जब 2 रन की मदद से 43 रन जबकि स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान पर। ऋत्विक अपने दाहिने हाथ से गेंद करेंगे पंचम के लिए। इस बार पंचम का बल्ले का एज लगा लेकिन पहले स्लिप में से गेंद ट्रैवल होते हुए 1 रन के लिए सिर्फ मौका मिला। इस 1 रन के साथ रन संख्या 44 44 और जबकि 1 विकेट के नुकसान पर लगभग 62 लोग ये टेनिस cricket.in के माध्यम से ये मैच देख रहे हैं, ये सेकंड सेमीफाइनल का मैच देख रहे हैं। उन सभी का भी स्वागत है जो अपने मोबाइल फोन पर ये मैच देख रहे हैं, लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। रत्नदीप पाटिलवाड़ी मिर्जोड़ी के ग्राउंड पर एमपीएल का टूर्नामेंट 44 रन इस समय स्कोर हो चुका है। और राइट राउंड द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद संकेत को स्ट्रोक के ले जाके बनाई है, गेंद बाउंड्री के बाहर, शानदार छक्का। ये फ्लाइट शॉट खेला है संकेत ने, एक जबरदस्त स्ट्रोक उनके बैट से निकलता हुआ। इस छक्के की मदद से रन संख्या कुल मिलाकर 50 हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद 50 रन स्कोर हो चुका है। एक बार सीधा और लगभग 15 और 16 रन की रफ्तार से बैटिंग हो रही है। अगर इसी तरह रन बनाएंगे तो 100 का जो आंकड़ा है, प्रोजेक्ट स्कोर जो है वो 100 लग रहा है। क्या उसके आसपास 80 या 90 के आसपास क्या क्या स्कोर हो सकेगा? राज लक्ष्मी की टीम का बॉलिंग मार पर आ चुके हैं ऋषिकेश। नहीं, गेंदबाज अच्छी गेंदबाजी उन्होंने पूरे टूर्नामेंट में की है और अब पंचम सामना करने के लिए तैयार है। लगभग 16 रन प्रति ओवर के हिसाब से बैटिंग हो रही है और ऐसा लग रहा है कि शायद ये जो मैच का स्कोर है पहले इनिंग का वो 80 या 70 क्या उसके ऊपर आने की संभावना बन चुकी है। और क्या इसमें हकीकत को में बदल लेंगे यहाँ पर राजलक्ष्मी के बैट्समैन, लेकिन पंचम सामना करने के लिए तैयार है। पहली गेंद ऋषि के फुल टॉस, खराब गेंद है, गेंद ट्रैवल हो रही है ठीक हमारे टॉस बॉक्स में, लेकिन अब ये 2 रन पंचम वाड़कर पूरे कर चुके हैं
डिक्लेयर 2 रन की मदद से 52 रन स्कोर हो चुका है। 52 रन जबकि स्कोर हो चुका है। अहमद स्पोर्ट के बैटिंग लाइनअप को देखते हुए एक टोटल खड़ा करने का प्रयास जारी है राजलक्ष्मी की टीम का। 52 रन स्कोर हो चुका है। हर ओवर में 15 या 16 रन बन रहे हैं। अगर इसी तरह रन बनाएंगे 80-80 90 के बीच स्कोर जाने की संभावना है। 52 रन स्कोर इस समय, 1 विकेट मात्र नुकसान पर। फिर से एक बार ऋषिकेश पारी का चौथा ओवर आरंभ कर चुके हैं। पहली गेंद के ऊपर 2 रन। पंचम बढ़कर सामना करने के लिए तैयार है। एक बड़ा मुकाबला चलता हुआ इस ग्राउंड के ऊपर। ये गेंद फुल टॉस, उसको उठाकर खेल दिया है। गेंद आ रही सीधे सीमा रेखा के बाहर। ये छक्का पंचम के बल्ले से निकलता हुआ। 58 रन स्कोर हो चुका है। 58 रन स्कोर बन चुका है। 90-80 के बीच ये स्कोर जाने की संभावना है राजलक्ष्मी की टीम की। 58 रन स्कोर बन चुका है। 1 विकेट के नुकसान पर अहमद स्पोर्ट के पास जो कि समर्थ है और मंदार बयेकर है, उनके सामने एक बड़ा टोटल रखने की तैयारी में है राजलक्ष्मी की टीम। पंचम बढ़कर फिर से एक बार सामना करेंगे। ऋषिकेश की गेंद का राइट अराउंड द विकेट से ये गेंद ओवर पेज, एक और बड़ा स्ट्रोक खेला है। गेंद बाउंड्री लाइन के ऊपर आ रही है। शानदार छक्का। एक और खराब गेंद, एक और यहां पर ओवर पिच गेंद डाली और इसी के साथ रन संख्या पहुंच चुकी है यहां पर कुल मिलाकर 64 डीजे 64 रन स्कोर। जिस तरीके से रन बना रहे हैं 90 के आसपास स्कोर जाने की संभावना है। 64 रन स्कोर बन चुका है अब तक और 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार तैयार है। लगभग हारते हारते सेमीफाइनल पर पहुंच चुकी है राजलक्ष्मी की टीम और इस सेमीफाइनल के मुकाबले में एक अच्छा स्कोर मेंटेन कर रही है। और एक बार फिर से ऋषिकेश गेंद कर रहे हैं पंचम के लिए। पंचम ने बार गेंद को घुमाना चाहते थे, बीट हुए, लेकिन गेंद के ऊपर समर्थ पाटिल ने गेंद को गैदर किया और बगैर किसी रन के रुका हुआ स्कोर 64, 1 विकेट के नुकसान पर। ऋत्विक जिन्होंने की 11 बॉल पर 36 रन, 12 बॉल पर 36 रन बनाए हैं। पंचम बढ़कर सामना कर रहे हैं, 2 छक्के लगा चुके हैं। 64 रन स्कोर बन चुका है। ओवर नंबर पारी का चौथा जारी है और एक बार फिर से अगली गेंद करेंगे ऋषिकेश राइट अराउंड द विकेट से गेंद करते हुए पंचम के लिए फुल टॉस, एक और खराब गेंद। गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर सीधा कैच और इसी बीच यहां पर पंचम का विकेट गिरा। उनके स्ट्रोक के लाइन पर खड़े थे फील्डर, लेकिन बढ़िया पारी खेलने के बाद आउट हो चुके हैं। राज and Boss. पर पंचम आउट होकर लौट चुके हैं। एक अच्छा स्कोर मेंटेन हो रहा है यहाँ पर। रन संख्या 64। पारी के चौथे ओवर की अंतिम गेंद बाकी है। गणेश सालवी जो कि रत्न जिला क्रिकेट एसोसिएशन के मान्यता प्राप्त अंपायर है, इस समय मेन अंपायर की ड्यूटी निभा रहे हैं। उसी तरह अक्षय पाटिल स्क्वायर लेग अंपायर है। लेकिन इस बीच यहाँ पर इस ओवर की अंतिम गेंद करेंगे, सामना करेंगे प्रणय 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 पाटिल जो कि इस टूर्नामेंट के पहले ऐसे बॉलर रहे जिन्होंने एक ओवर मेडन डाला और इसमें तैयार हो रहे सामना करने के लिए। इस ओवर के अंतिम गेंद का सामना करेंगे। राइट अराउंड द विकेट से एक गेंद ड्राइव करना चाहते थे, बॉलर की दिशा में गेंद को खेला, शानदार फील्डिंग फॉलो थ्रू में ओवर समाप्त होता हुआ पारी का इस समय चौथा। 4 ओवर के बाद 64 रन स्कोर, 2 विकेट के नुकसान पर।
अब जो कि एक बार फिर बॉलिंग मार पर सम्यक मोहिते को लगाया जा चुका है और अब स्ट्राइक पर बल्लेबाज है जो कि सामना करेंगे संकेत। इस समय एक इन पर खड़े हैं संकेत, लेकिन देखना यह है कि अब उनके बैट से उनकी टीम के लिए रनों की आवश्यकता है। और इस समय सम्यक मोहिते की पहली गेंद खराब गेंद ड्राइव किया इस बार ऑनसाइड पर। फील्डर काफी डीप खड़े हुए 2 रन के लिए से दौड़ेंगे और निश्चित तौर से ये दूसरा रन पूरा किया है। फील्डर काफी डीप खड़े थे और इस समय ये तीसरा रन पूरा करते हुए बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। अब प्रेशर बढ़ा है फील्डरों के ऊपर भी। ये 3 रन और 3 रन की मदद से बढ़ता हुआ स्कोर 67 और 2 विकेट के नुकसान पर यहां पर स्कोर हो चुका है। जबकि सेकंड सेमीफाइनल का मैच इस समय दिग्गज क्रिकेटर्स मैदान पर मौजूद। समर्थ पाटिल और एक तरफ मंदार बैकर ने लगातार 2 मैचों में हाफ सेंचुरी बनाई है, लेकिन अच्छा प्रदर्शन जारी है। 67 रन राजलक्ष्मी की टीम का स्कोर बन चुका है। भैरी भवानी की टीम टूर्नामेंट के फाइनल में पोजीशन कर चुकी है और प्रणय पाटिल जो कि सामना कर रहे हैं सम्यक मोहिते की अगली गेंद का। ये गेंद काफी शॉर्ट ऑफ लाइन गेंद, उसको उठाकर खेला, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों के लिए। ये शानदार छक्का, इस छक्के के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ जो कि सम्यक की गेंद 73 रन, जबकि स्कोर है 90 के आसपास स्कोर जाने की संभावना है राजलक्ष्मी की टीम की। अब 73 रन स्कोर हो चुका है इस छक्के की मदद से। मिर्जोड़े प्रीमियर लीग का ये टूर्नामेंट, इस टूर्नामेंट में एक बार फिर आप सभी का स्वागत है। काफी जबरदस्त पब्लिक यहाँ पर पहुंच चुकी है मैच देखने के लिए, उनका भी स्वागत है। अपना इंपॉर्टेंट टाइम लेकर इस ग्राउंड के ऊपर आ चुकी, जितनी भी पब्लिक आ चुकी है उनका स्वागत है। 73 रन 2 विकेट, यह है स्कोर इस समय राज लक्ष्मी की टीम का। अहमद स्पोर्ट के साथ यहाँ पर खेलते हुए अगली गेंद करते हुए सम्यक मोहिते की ये गेंद शॉर्ट बॉल, एक और बड़ा स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर गेंद को खेला, लेकिन किसी तरह ये 2 रन यहाँ पर मिलेंगे। किस्मत ने साथ दिया है इस समय अहमद स्पोर्ट की टीम का। इन 2 रनों के साथ रन संख्या पहुंच चुकी है 75 पर। 75 रन स्कोर बन चुका है और इस समय पारी के 5वें ओवर का खेल जारी है। संकेत और प्रणय इस समय बैटिंग कर रहे हैं, एक बड़े टोटल की तरफ बढ़ने की कोशिश जारी है। वो जानते हैं कि अहमद स्पोर्ट के पास काफी खतरनाक बल्लेबाज है और उनके सामने एक बिग टोटल होने की आवश्यकता है और उसी में 12 बॉल पर शानदार इनिंग ऋत्विक पाटिल की रही और जिन्हें की शानदार बैटिंग करते हुए 36 रन बनाए और इस समय 75 रन स्कोर हो चुका है। 5वें ओवर की कुछ गेंदें बाकी है और सम्यक गेंदबाजी करे सम्यक मोहिते प्रणय के लिए गेंद करेंगे। ये गेंद फुल टॉस, उसको उठाकर खेला, गेंद हवा में, लेकिन सीधा छक्का लॉन्ग बाउंड्री लाइन के बाहर। ये जबरदस्त छक्का जड़ाते हुए यहाँ पर इस छक्के के मदद से 81 रन स्कोर हो चुका है। 81 रन स्कोर यहाँ पर स्कोर हो चुका है लगातार, जबकि 97 तक का स्कोर हम देख चुके हैं इस मैदान पर, 98 तक, लेकिन 80 से हालांकि 1 स्कोर हो चुका है। 81 रन स्कोर, 5वें ओवर का खेल जारी है। आखिरी 2 गेंदें बाकी है इस ओवर में। काफी जबरदस्त रन रेट मेंटेन किया है, लगभग 15-16 के आसपास रन रेट बन रहा है। 81 रन स्कोर है और इस समय तैयार हो रहे हैं अगली गेंद का मुकाबला करने के लिए। 2 गेंदें बाकी है, 95 रन तक स्कोर जाने की संभावना है। फिर से एक बार गेंद करते हुए इस ओवर में ये गेंद और बार उठाकर गेंद को खेला है। इस बार गेंद कवर के ऊपर, गेंद सीमा रेखा के बाहर। एक और बढ़िया स्ट्रोक है। देखना यह है कि यहां पर 2 रन तो पूरे कर चुके हैं और ये 2 रन 6 रन और ये शानदार छक्का। 87 रन स्कोर बन चुका है। 87 रन स्कोर बन चुका है। एटी 87 रन स्कोर यहां पर हो चुका है, जबकि इस ओवर की आखिरी जो कि अंतिम गेंद शेष है। लगातार 2 छक्के लगाए हैं 4वीं-5वीं गेंद पर। अब अंतिम गेंद है। 87 रन स्कोर बन चुका है राजलक्ष्मी की टीम का। इस बीच अगली गेंद दाहिने हाथ से राइट राउंड द विकेट से प्रणय को गेंद, और प्रणय ने एक और बढ़िया शॉट खेला है। गेंद सीमा रेखा के तरफ आ रही है और इसी के साथ गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत चौका, स्टेट चौका खेलते हुए यहाँ पर प्रणय। ओवर की समाप्ति और रन संख्या पहुंच चुकी है यहाँ पर 91 रन स्कोर है।
कापने आ चुके गेंदबाजी करने के लिए। संकेत सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। अंतिम ओवर की पहली गेंद आगे निकले, कैच वहां पर 1 बाउंड, लेकिन इस बार मंदार बीट हुए हैं, 1 रन पूरा कर चुके हैं। संकेत इस समय दूसरे रन के लिए आ रहे हैं। रन संख्या बन चुकी है, अब तीसरे रन के लिए आ रहे हैं। डिक्लेअर दोन डिक्लेयर दो, तो डिक्लेयर 2 रनों की मदद से 93 रन स्कोर बन चुका है। लेग बाइज का इशारा अंपायरों का। 93 रन स्कोर, 93 रन, 2 विकेट के नुकसान पर। राज लक्ष्मी की टीम लगातार हर मैच में अच्छा प्रदर्शन नहीं हो पा रहा था, लेकिन इस इंपॉर्टेंट मैच में अब जबरदस्त यहां पर खेल का प्रदर्शन कर रहे हैं। 93 रन स्कोर खड़ा कर दिया है। 2 दिग्गज बैटर इस मैदान के ऊपर मौजूद है, समर्थ पाटिल है और मंदार है, उनके सामने एक बिग टोटल खड़ा कर दिया है। और एक बार फिर ऋत्विक कापने गेंदबाजी करेंगे। अंतिम 5 गेंदें बाकी है। 93 रन स्कोर बन चुका है। यहां पर फिर से सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज, जो कि संकेत मयकर सामना कर रहे हैं। राइट अराउंड द विकेट से गेंद करते हुए, ये गेंद इस बार संभवतः लेग स्टंप के बाहर गेंद है। 1 रन दौड़कर पूरा किया है। प्रणय ने मना किया, इस बार ये 2 रन मिलेंगे। यहाँ पर वाइड बॉल का इशारा अंपायरों का। और अब 95 रन स्कोर बन चुका है। अब भी 5 बॉल इस इनिंग के बाकी है। क्या 100 स्कोर हो सकेगा? इस टूर्नामेंट के MPL मिर्जले प्रीमियर लीग का ये स्कोर हाईएस्ट टोटल बनेगा, जो कि 100 स्कोर होने के लिए सिर्फ 5 रन दूर। 5 गेंद पर 95 रन स्कोर है। 2 विकेट के नुकसान पर अहमद स्पोर्ट के लिए एक बड़ा टोटल खड़ा कर दिया है। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। आखिरी गेंद तक कहा नहीं जा सकता कि कौन सी टीम आखिर में विनर होगी, लेकिन मजबूत स्थिति में है अब दोनों टीमें। 95 रन स्कोर, एक अच्छा टोटल खड़ा करते हुए राज लक्ष्मी की टीम फिर से एक बार सामना करेंगे प्रणय। 95 रन स्कोर, 2 विकेट इस ओवर की गेंद, और बार गेंद को खेला मिड विकेट पर। 2 फील्डर वहां पर मौजूद है और सम्यक गेंद को उठा रहे हैं जब तक कि गेंद फील्ड कर रहे हैं। 2 रन पूरे करते हुए 97 हाईएस्ट टोटल इस ग्राउंड के ऊपर बन रही है। 97 रन स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। इस समय बराबरी पर है स्कोर। अहमद स्पोर्ट का टीम का स्कोर भी 97 बना था एक मैच में। अब बिग टोटल यहां पर खड़ी होती हुई प्रणय पाटिल सामना करेंगे। ये गेंद और पिच थी, लेकिन इस बार बीट होते हुए गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में। अब जबकि इस ओवर की बची हुई गेंदें बाकी है, कुल मिलाकर 3 बॉल बाकी है। 97 रन स्कोर बन चुका है। 3 रन शॉर्ट है 100 स्कोर लगने में, इस टूर्नामेंट का रिकॉर्ड स्कोर बनने में। और इस बार गेंद को खेला स्क्वायर लेग दिशा में, गेंद बाउंड्री के ऊपर, 4 रन, ये शानदार 100 स्कोर यहां पर क्रॉस हो चुका है। इन 4 रनों के साथ 101 रन स्कोर, हाईएस्ट टोटल राज लक्ष्मी की टीम की ये हाईएस्ट टोटल बन चुकी है। अहमद स्पोर्ट टीम के सामने जबरदस्त बैटिंग करते हुए यहां पर 101 रन का स्कोर है। अब जी यहां पर आखिर की कुछ गेंदें बाकी है, 101 हाईएस्ट टोटल बन चुका है, रिकॉर्ड स्कोर बन चुका है। और एक रिकॉर्ड स्कोर को चेस करना है अहमद स्पोर्ट की टीम के लिए। इस ओवर की 2 गेंदें बाकी है, आगे निकलते हुए गेंद को खेलना चाहते थे, बीट हुए हैं प्रणय और इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिला। 101 रन, 2 विकेट, यह स्कोर है। यहां पर जबरदस्त बैटिंग देखने को मिली है शुरुआत में। जिस तरह की ताबड़तोड़ बैटिंग की ऋत्विक ने, उसके बाद अच्छी बैटिंग यहाँ पर देखने को मिल रही है। और एक बार फिर से अगली गेंद, इस ओवर की अंतिम गेंद करेंगे ऋत्विक कापने की। एक गेंद, लूज गेंद, उसको उठाकर गेंद को खेला, गेंद बाउंड्री लाइन के ऊपर आ रही है, ये संभवतः ये छक्का, और ये इस समय शानदार यहाँ पर छक्का। आखिरी गेंद पर 107 रन स्कोर बन चुका है। 108 यहाँ पर स्कोर जीतने के लिए बनाया है। अहमद स्पोर्ट टीम के सामने जीतने के लिए टारगेट है। करणार आहोत। तिवारी यांचं
शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा. स्पोर्ट विरुद्ध साई स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स संघ त्या सामन्यामध्ये विजयी झाला होता. एक उत्कृष्ट अशी खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती ती भूषण जाधवच्या माध्यमातून आणि सामनावीरचा मानकरी ठरलाय तो भूषण जाधव. भूषण जाधवला मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आपला सामनावीराचा किताब घ्यायचा आहे. भूषण जर अवेलेबल नसेल तर संघ व्यवस्थापक किंवा संघ मालक. येस सर, धन्यवाद. रत्नदीप पाटीलवाडी आयोजित MPL अर्थातच मिरजोळे प्रीमियर लीग सन 2026 पर्व पहिली ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्या संघाने उच्चांकित धावसंख्या गाठली होती कालच्या दिवसामध्ये 97 धावसंख्या आणि त्या संघाचा रेकॉर्ड ते ब्रेक केलाय. राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाने तब्बल जोडल्यात 107 धावा आणि 108 धावांचा करायचा आहे पाठलाग. पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला पाहायला मिळतो तोच म्हणजे समर्थ पाटील. तर नॉन स्ट्राइक एड वरती आपल्याला मंदार मयेकर. सातत्याने या दोन खेळाडूंची चर्चा या परिसरामध्ये केली जाते आणि तेच दोन आक्रमक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 108 धावांचा करायचा आहे पाठलाग. गोलंदाजी ट्रॅक वरती पंचम वाडकर. येणारा दुसरा चेंडू
यावेळेला थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेडूची होती ते सांगता सलगचा फेकलेला हा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून केली गेली आहे. विशेष कौतुक ते प्रणय पाटीलचं देखील केलं जाणार आहे. त्याच्या बॅट मधून आल्या तब्बल आपल्याला पाहायला मिळाला. त्यामध्ये 36 धावा 12 चेंडूंचा केला सामना. या ठिकाणी आपण सामनावीराचा किताब जो देतोय भूषण जाधव याला, अतिशय सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा केली होती ती भूषण याने. या ठिकाणी रजनीकांत पाटील सामनावीरचा किताब भूषण जाधवला देत आहेत. धन्यवाद भूषण. हॅलो हॅलो. यावेळेला आलेला आपल्याला वाईट चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त धावेने संघाचं खातं खोललं जात आहे. धावांचं होतंय ते श्री गणेशा. चांगली फलंदाजी ते समर्थ पाटील आणि मंदार मयेकरला इथे करावी लागेल. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती धावा इथे येणं गरजेचं आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी इथे करणं गरजेचं आहे. पंचवाडकर पॉवर प्लेचं षटक. यावेळेला टोकला इथे षटकार. लाजवाब आहे. जसा रडार मध्ये आला तसा पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. समर्थ पाटील या नावाची इथे प्रचिती या पाटीलवाडीच्या क्रीडांगणामध्ये दिली गेली आहे. पंचवाडकर वरती केला इथे वार. धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचते आणि अशाच प्रकारे ते फटके समर्थ पाटीलला सातत्याने ते खेळणं गरजेचं आहे. बिनबाद 7 धावसंख्या आतापर्यंत 3 चेंडूंवरती आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 18 धावांची सरासरी ही प्रत्येक षटकामध्ये ते राखणं गरजेचं आहे. आतापर्यंत 7 धावा ते जमवल्या आहेत हे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. यावेळेला लोवर फुल टॉसचा चेंडू समोरच्या दिशेने कटवलाय. प्रणय पाटील तिथे आहे तैरात. थोडंसं बंबल करेल. पहिल्या अटेम्प्टमध्ये झाला इथे फेल आणि त्यानंतर मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि याच 2 धावांनी धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. हॅलो. या ठिकाणी आमचे मित्र शिवजितजी पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. शिवजितजी पाटील. यस पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पंचम वाडकर लेफ्ट आर्म अराउंड विकेट. येणारा 5वा चेंडू. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू आहे. इथे मात्र सापळा रचला होता. क्षेत्ररक्षक आहे समर्थ पाटीलची. घेतली जाते झेल. लागलेला धक्का क्रमांक पहिला. मोठा मोहरा येईल इथे मैदानाच्या बाहेर. जी इथे विकेट घेणं गरजेचं होतं ती इथे विकेट घेतली आहे आणि पंचम वाडकरच्या खात्यामध्ये ही महत्वाची विकेट इथे जोडली गेली आहे. समर्थ पाटीलला दाखवलं इथे डगआउटचा रस्ता. जो फलंदाज इथे कालच्या दिवसामध्ये घातक ठरला होता. 49 धावांची नाबाद खेळी आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तिसऱ्या सामन्यामध्ये तब्बल 8 षटकार ज्याने ठोकले होते तो समर्थ पाटील हताश आणि निराश होऊन मैदानाच्या येतोय ते बाहेर. यावेळेला न्यू बॅटर होता मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक खापणेला ते दाखल केला जातोय. मोठा मोहरा मागच्या चेंडूवरती झालाय कार्य. पंचम वाडकर 9 धावा इथे खर्च केल्या. एक षटकार समर्थ पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाली. गती परिवर्तन केलं गेलं आणि हीच खासियत राहिली पंचम वाडकरची. प्रभावित केलंय अष्टपैलू खेळाडू म्हणून या मिरचोळीच्या पंचकृषीमध्ये आपल्या नावाची चर्चा इथे केली जाते आणि ती का केली जाते ते इथे दाखवून दिलंय. धावसंख्या 9 अंकावरती 1 गडी गारद. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आणि त्याचा पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. पंचांच्या आता मात्र डाव्या हाताकडून करडा आला इथे डावकरी हाताचा फलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. येणारा अंतिम चेंडू. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात. बाबा पाटील याने इथे सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये ते आढळला तोच म्हणजे समर्थ पाटील. जेलबादचा झालाय ते शिकार. यावेळेला अंतिम चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. येतोय ते डॉट बॉल. पहिलं षटक अप्रतिम हाताळलंय. एक इथे महत्वाची विकेट महत्वाच्या षटकामध्ये आली आहे. धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. इथून पुढे येणारे असतील 30 चेंडू आणि त्याच 30 चेंडूवरती 99 धावांची अजूनही आहे गरज. 108 धावांचा करायचा आहे पाठलाग. उच्चांकित धावसंख्या ही राजलक्ष्मी स्पोर्ट्सच्या संघाने ती उभारली आहे. ज्यावेळेला राजलक्ष्मी स्पोर्ट्सच्या संघाच्या कर्णधाराला विचारलं गेलं किती धावांवरती ते मजल मारली जाईल 75 ते 80 धावा त्यांनी ते सांगितले होतं. त्याच्यापेक्षाही जास्त धावा या धावफलकावरती जोडल्या. तब्बल 100 धावांचा पल्ला इथे गाठला गेला आणि 107 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय कारण स्ट्रायकिंग हेडवरती या मिरजोळे गावचा बाहुबली मंदार मयेकर आपल्याला इथे पाहायला मिळालाय. सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा इथे मात्र केली जाते. आता मात्र धावा लोपाला आलाय. पहिल्या 2 सामन्यांचा जर का कालच्या दिवसामधला विचार केला तर सलगच्या 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक इथे ठोकली आहेत आणि ती जलद गतीने ठोकली आहेत. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 15 चेंडूंवरती 51 धावा नाबादच्या बॅटमधून आल्या आणि त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये 20 चेंडूंवरती 58 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तोच मंदार मयेकर. आता मात्र स्ट्रायकिंग एडवरती संघ आता अडचणीमध्ये आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार ठोकायचे आहेत. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती प्रणय पाटील वैयक्तिक कोणतील पहिलं.
यावेळेला पहिल्या चेंडूवरती ठोकला इथे षटकार. प्रणय पाटीलचं केलं जातंय स्वागत. 6 धावा या मंदार मयेकरच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. कामाच्या नावाची चर्चा इथे केली जाते. हे इथे पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय. धावसंख्या दुहेरी अंक प्रवेश करेल. 15 अंकावरती जाऊन धावसंख्या पोहोचली आहे. आणि याच प्रणय पाटीलची चर्चा आपण मागच्या सामन्यामध्ये केली आहे. पहिलं मेडन ओव्हर षटक फेकणारा हाय ते गोलंदाज ठरला या स्पर्धेतला तोच प्रणय पाटील. आणि त्याच प्रणय पाटीलच्या विरोधामध्ये केली जाते आता आक्रमक फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती 6 धावा इथे ठोकल्यात मंदार मयेकरने. प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. आता मात्र संघाला गरज आहे. संघ इथे संकटामध्ये आहे आणि संकट मोचक इथे मंदार मयेकरला बनावं लागेल आणि ती मंदार करते क्षमता आहे. यावेळेला पुढचा चेंडू याही वेळेला पाठवलाय. जसा रडार मध्ये आला तसा इथे बाउंड्रीच्या बाहेर ते पाठवून दिला जातोय. 6 धावा लगातारचा आलेला हा दुसरा षटकार ठोकलाय. चांगली फलंदाजी इथे आपल्याला मंदार मयेकरच्या बॅट मधून होताना पाहायला मिळाली आहे. लगातारचा दुसरा षटकार ज्याच्या बॅट मधून येतोय. आणि याच बेरजोळे गावचा बाहुबली मंदार मयेकर ऑन फायर होताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. समर्थ पाटीलची ज्याला साथ हवी होती ती इथे मिळाली नाहीये. परंतु आता एकटा लढतोय मैदानामध्ये आणि हेच कष्ट आणि परिश्रम प्रत्येक चेंडूवरती घ्यावे लागतील. प्रत्येक चेंडूवरती षटकार आणि चौकाराची आतिषबाजी ते करावी लागेल आणि ती तिथे केली जाते. प्रणय पाटील वरती ते दबाव निर्माण केलाय आणि त्याच आता दबावामध्ये ते प्रभाव पाडावा लागेल. आतापर्यंत हावी ठरतोय मंदार मयेकर प्रणय पाटील वरती. धावसंख्या 21 अंकावरती एक गडी इथे गारद केला गेलाय. दुसऱ्या सेमीफायनलची लढत मोठा सामना आणि याच मोठ्या सामन्यामध्ये महत्वाचे 2 षटकार खेचले तेच म्हणजे मंदार मयेकरने. यावेळेला पुढचा चेंडू आहे. मोठा फटका खेळायचा होता. इथे मात्र पायची अपील लाऊड अपील सेलिब्रेशन मैदानामध्ये पाहतोय. आली इथे मंदार मयेकरची विकेट. जी इथे विकेट जाणं गरजेचं होतं ती इथे गेली आहे. सलगचे ठोकलेले 2 षटकार आणि त्यानंतर केलेलं कमबॅक आपण इथे पाहिलंय. मोठी विकेट इथे प्रणय पाटीलच्या खात्यामध्ये जोडली जाईल. सेलिब्रेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ऍक्शन रिप्ले पंचांकडे इथे अपील केली गेली आणि ती अपील इथे पंचांनी उचलून धरली आहे. पंचांचं बोट आसमानाच्या दिशेने म्हणजेच काय तर विकेट. LBW चा शिकार मंदार मयेकर या मिरजोळे गावचा बाहुबली येतो इथे मैदानाच्या बाहेर. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. इथे आपल्याला येताना पाहायला मिळालाय. मोईन काचीची देखील चर्चा केली जाते. भन्नाट फॉर्म मध्ये या सीझन मध्ये पाहायला मिळालाय. अंडरआर्म क्रिकेट ज्या खेळाडूने अक्षरशः गाजवलं तोच मोईन काझी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालाय. मुंबई सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला हा देखील खेळाडू सातत्याने खेळताना पाहायला मिळालं. वाय चषक वाय कट्टा ही मोठी स्पर्धा आहे आणि त्याच मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या रत्नागिरीतून हा देखील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. आता मात्र ते कमाल करावी लागेल. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. आणि मोहीनसाठी पहिला चेंडू आहे. फुल टॉस आहे. मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र चेल निसटलाय. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जातील. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. 9+2 टोटली या चेंडूवरती आले 3 धावा. फ्री हिटचा चेंडू म्हणजेच काय तर क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इथे 21 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतील. धावसंख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळालाय. 2 क्षेत्ररक्षक तिथे येतील. जेल इथे घेतला गेलाय परंतु 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जातील. फ्री हिटचा चेंडू होता म्हणजेच काय फलंदाज बाद होणार नाहीये आणि या 2 धावा पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचते. प्रत्येक षटकामध्ये ते 18.92 धावांची सरासरी ती राखायची आहे. म्हणजे काय तर 19 धावा प्रत्येक षटकामध्ये लगावणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी प्रणय पाटीलच्या विरोधामध्ये खेचलेला हा 3रा षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालाय. मंदार मयेकरच्या बॅटमध्ये आलेले 2 षटकार आणि आता मात्र मोईन कासी चांगली फलंदाजी करतोय. ठोकला इथे षटकार. धावसंख्या 32 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. मॅच अजूनही ऑन आहे. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. कोणता संघ विजय प्राप्त करणार जोपर्यंत हा शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला फेकला जाणार नाही तोपर्यंत कोणता संघ इथे विजय प्राप्त करेल हे आपल्याला सांगता येणार नाहीये. कारण तितक्याच ताकदीचे 2 फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोईन काझी सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा इथे केली जाते आहे. या स्पर्धेमध्ये प्रभावित केलं. यावेळेला फुल टॉस आहे. समोरच्या दिशेने उडवलाय.
यस यावेळेला झेल घेतलाय, अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे होता, उलट्या दिशेने धावत गेला, चेंडू उंच हवेमध्ये होता, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर इथे जमवून ठेवली आणि त्यानंतर घेतलेला झेल संपला. इथे मोईन काझीचा खेळ लागलेला धक्का क्रमांक 3, मैदानाच्या बाहेर ते यावं लागेल. षटक क्रमांक संपलाय ते 2 आणि 2 षटकांच्या अखेरीस सगळ्याची धाव संख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. प्रणय पाटीलचं महागड षटक पाहायला मिळालं, 23 धावा खर्च केल्या, 2 गड्यांना केलं इथे गारद आणि आता मात्र हताशाळी निराश होऊन मोईन काझी मैदानाचे येईल बाहेर. जी अपेक्षित धावसंख्या होती त्याच्या सुद्धा पलीकडे गेलेली ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. समोरच्या संघाला इथे कमीत कमी धावांवरती रोखायचं होतं असं कर्णधारांनी ते सांगितलं होतं एम स्पोर्ट्सच्या, परंतु ते इथे झालं नाहीये. गोलंदाजांकडून सातत्याने इथे चुका झाल्या आणि महत्वाच्या सामन्यांमध्ये आपल्याला ह्या चुका इथे टाळायच्या असतात. केलेल्या चुका आणि त्या चुकांवरती ते वेळीच काम करणं गरजेचं असतं आणि तेच इथे एम स्पोर्ट्सच्या संघाकडून झालं नाही आणि म्हणूनच इथे जोडल्या गेल्या तब्बल धावफलकावरती 107 धावा. ऋत्विक पाटील चांगली फलंदाजी केली, त्याच्या माध्यमातून 36 धावाची खेळी इथे पाहिली आहे. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र बाबू चव्हाण इथे इतर पाहायला मिळेल. बाबूवरती वारंवार ते आक्रमण केलं जातं, आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहिलं आहे. गोलंदाजी ते बाबूची कमजोर राहिली आहे, परंतु फलंदाजी करत असताना समोरच्या गोलंदाजी ते चक्के उडवले जातात. तोच बाबू चव्हाण आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक ओढतील पहिलं आणि संघकडून 30 षटक पाहायला मिळेल. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा. इथून पुढे येणारे 24 चेंडू 76 धावांची अजूनही आहे गरज. सातत्याने धावा येणे गरजेचं आहे. रिक्वायर रन रेट 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. यावेळेला पहिल्या चेंडूवरती चेंडू उडवलाय, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी बाबू चव्हाणच्या विरोधामध्ये खेचलेला हा पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार केले इथे स्वागत. 6 धावा इथे वसूल करतोय ऋतिक खापडे. धावसंख्या 38 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या सेमीफायनलची लढत या मिरजोळे प्रीमियर लीग मधली आपल्याला पाहायला मिळाली आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करणार, एक संघ फायनलिस्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे, बैरी भवानी स्पोर्ट्स संघ आणि त्याच बैरी भवानी स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना एम स्पोर्ट्स संघ पराजय झाला आणि आता मात्र दुसऱ्या सेमीफायनल मध्ये इथे लढत दिली जाते. कष्ट आणि मेहनत इथे घ्यावी लागेल. स्ट्रायकिंग गेट वरती ऋतिक कापडे पुन्हा एकदा होईल सज्ज. यावेळेला थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळालाय, गतीत परिवर्तन केलं गेलं. यावेळेला सुहेल पाटील थोडासा इथे पंबल करतोय. एक धाव घेतली आहे, एका धावेचे रूपांतर इथे दुसऱ्या धावेत करायचं होता, दुसऱ्या एंडला थ्रो केलाय आणि इथे मात्र काय घडतंय, पंचांकडे ते लाऊड अपील केली गेली आहे. पंच कोणता निर्णय देणार, इथे मात्र 2 पंचांमध्ये होणारी चर्चा. पंचांकडे सर्वांकडे लक्ष असेल, डिसिजन इथे ठेवला जातोय पेंडिंग आणि इथे मात्र काय घडलंय, फलंदाज बाद, धावबादचा शिकार होतोय इथे वैभव शिवलकर. एकाही चेंडूचा सामना केला नाही आणि मैदानाच्या इथे यावं लागतंय बाहेर. या चेंडूवरती घेतल्या 2 धावा. यस, एक धाव इथे घेतली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र बाद झालाय. तोच म्हणजे इथे वैभव शिवलकर. धावसंख्या 39 अंकावरती येणारे 22 चेंडू 69 धावांची अजुरी आहे गरज. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील याला इथे दाखल केलं गेलंय. संतोष वरती इथे विश्वास दाखवलाय, संघाला इथे संतोष मिळवून देणं गरजेचं आहे. संघ इथे अडचणीमध्ये वारंवार आपल्याला येताना पाहायला मिळालाय. ऋतिक कापडे आणि संतोष पाटील अशी जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 39, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेला पुढचा चेंडू आहे, मागच्या दिशेने भिरकावून दिलाय, उंच हवेमध्ये फटका पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती मिळतील तब्बल या चेंडूवर लाईनमन साई तुम्ही बस. यस, 6 धावा. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय, पंचांचे हात आसमानाच्या दिशेने दोन्ही पाहायला मिळाले. बचत काय 6 धावांचा इशारा आमच्यापर्यंत 6 धावा. पोहोचलाय आणि या 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. धावसंख्या 45 अंकावरती. ऋतिकने ठोकला होता षटकार. संतोष पाटील सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईकिंग एंड वरती ऋतिक खापडे आपल्याला पाहायला मिळतोय.
दखल घ्या. पुन्हा एकदा बाबू चव्हाण पुढचा चेंडू आहे. यावेळेला लोवर फुल टचचा चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला कटवलाय. एक धाव इथे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा केला जाईल इथे प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहजरित्या इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या आणि याच 2 धावांनी धावसंख्या 47 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही येणारे 20 चेंडू आणि त्याच 20 चेंडूवरती अजूनही 61 धावांची आहे गरज. म्हणजे काय तर 20 चेंडूवरती तब्बल 10 षटकार इथून फलोत्रमध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. संतोष पाटील डगआउटच्या दिशेने आपल्याला हताश आणि निराश होताना पाहायला मिळेल, कारण एकाही चेंडूचा आतापर्यंत सामना केला नव्हता. ऋतिक कापडेकर इथे मात्र दुसरा इथे बळी घेतला जातोय. वैभव शिवलकर ज्या प्रकारे ते आउट झाला त्याच प्रकारे इथे संतोष पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दीपराज पाटील 19 चेंडू 61 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. संघाची टोटल धाव संख्या आतापर्यंत 47 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. मिरजोळी प्रीमियर लीग सन 2026 पहिलं पर्व आणि याचं पहिलं पर्व इथे दमदार राहील आहे. अनेक विक्रम आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळाले. साहिल पाटील या नावाचा उच्चार सातत्याने केला असेल, कारण एका दिवसामध्ये 3 सामने केले आणि त्याच 3 सामन्यांमध्ये तब्बल 8 विकेट घेतल्या त्या गोलंदाजाने आणि तो आपल्याला आजच्या दिवसामध्ये सध्याच्या घडीला सकाळपर्यंत आपल्याला टॉपवरती विराजमान पाहायला मिळाला होता मोस्ट विकेट मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मागच्या दिशेने खेळलाय. इथे मात्र एक धाव घेतली जाईल आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलंय. सुहेल पाटील चेंडू खाली येण्याचा करतोय प्रयत्न आणि याच आता 2 धावांनी संघाची धाव मार्क वरती ऋत्विक पाटील याच्यावरती दाखवलाय विश्वास. 18 चेंडू 59 धावा म्हणजेच तब्बल 20 धावांची सरासरी. इथून पुढे प्रत्येक षटकामध्ये ते राखणं गरजेचं आहे. 20 धावा म्हणजेच काय, जर 6 चेंडूवरती तब्बल तुम्हाला 30 षटकार ते खेचणं गरजेचं आहे. 3 मोठे फटके ती यावे लागतील आणि ती क्षमता आहे दीपराज पाटील आणि ऋतिक कापडेच्या बॅट मध्ये. इथून पुढे दमकम दाखवावा लागेल, स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. ऋत्विक पाटील एका एंड कडून आपल्याला चांगली कॅप्टनशिप करताना पाहायला मिळालंय. सातत्याने गोलंदाजी ते चालवले गेलं आणि चांगला इथे सापळा रचला होता समर्थ पाटीलसाठी. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि तिथेच ते समर्थ पाटीलची आपल्याला झेल जाताना पाहायला मिळाली होती आणि तोच इथे ठरलाय या सामन्याचा टर्निंग पॉइंट. ऋत्विक पाटील येणारा पहिला चेंडू. यावेळेला अराउंड कार्पेट खेळ फटका दीपराज पाटील. एक धाव इथे घेतली जाते. स्ट्रायकिंग गिड वरती जास्तीत जास्त ऋतिक कापडेला ठेवण्याचा केला जातोय प्रयत्न. धावसंख्या तब्बल 50 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. म्हणजेच काय तर इथून पुढे अजून 58 धावांची आहे गरज. 17 चेंडू 58 धावा, धावसंख्या 50 अंकावरती. विजेता संघाला आकर्षक चषक आणि तब्बल 25,001 रुपयाची धनराशी, तर उपविजेता संघाला उपविजेता चषक आणि त्याचबरोबर 15,001 रुपयाची धनराशी. आणि हेच 15,001 रुपयाची धनराशी हर्षराज पाटील यांच्याकडून ते आपल्याला पुरस्कृत झाले. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे येईल. एका हाताने झेल घेण्याचा केलेला प्रयत्न मंदारच्या माध्यमातून. तिथे मात्र पंचम वाडकर आणि मंदार होते. थोडस इथे आपल्याला कॉलिंग चुकताना पाहायला मिळालं. झेल इथे रिसेटला आहे. 2 धावा या धावफलकावरती ऍड केल्या जाईल. धावसंख्या 52 अंकावरती जाऊन पोहोचते आहे.
सेमीफायनल पूर्वची लढत आपण जर का पाहिली तर 6 चेंडूवरती 7 धावा हव्या होत्या. प्रणय पाटील या गोलंदाजाने केली कमाल आणि तेच षटक फेकलं होतं मैदान साई स्पोर्ट्सच्या संघाच्या विरोधामध्ये. आता बघा फुल टॉस चेंडू आहे, बोटा फटका खेळायचा आहे, खूप मोठा डिस्टन्स इथे ट्रॅव्हल करून आलेला आपल्याला इथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला पंचम वाडकर. चांगले एफर्ट्स आपल्या संघासाठी ते घेतोय. झाले ऋतिक कापडेला बॅट होती पाटीलला खूप सारी साथ दिली आहे या बॅटने. सातत्याने याच बॅटने ते खेळत होता तोच म्हणजे समर्थ पाटील त्याच बॅटने ते साथ सोडली आहे. करतोय ऋतिक कापडे. 9 चेंडू 21 धावा, धाव संख्या 54 अंकावरती येणारे 15 चेंडू आणि त्याच 15 चेंडूवरती अजूनही 54 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धा बंदा इथे गाठणार, अर्धा रस्त्यावरती पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. यावेळेला काय घडलंय, यावेळेला पंचांचं बोट इथे आसमानाच्या दिशेने म्हणजेच काय तर इथे मात्र बाद झालाय. तोच म्हणजे इथे ऋतिक कापडे. लागलेला धक्का क्रमांक 6वा. मैदानाच्या इथे यावं लागणार आहे बाहेर. धाव संख्या 54 इथे पाहतोय आणि त्या 54 अंकावरती 6वा धक्का इथे लागलाय. डीजे मात्र मैदानाच्या आतमध्ये निनाद पाटील याला इथे दाखल केलंय. गोगटे जोगळेकर कॉलेजचं ज्या खेळाडूने क्रीडांगण अक्षरशः गाजवलंय आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने, तोच निनाद पाटील मैदानाच्या आतमध्ये ते दाखल झालाय. संघाला गरज आहे 14 चेंडू 54 धावा. अर्धा रस्त्यावरती येऊन पोहोचलाय एम स्पोर्ट्स संघ. मेहनत आणि मशागत ते मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. कडे काय कडून ऋत्विक पाटील चांगली गोलंदाजी ते करतोय. यावेळेला फुल टच चेंडू आहे, त्याच फुल टच चेंडूला फुल टोल केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जेली ते वारंवार इथे निसटले जात आहेत. राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघ या चुका इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला करून चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. सातत्याने इथे डोकेदुखी ठरली आहे. तीच म्हणजे राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघाचं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी, त्यावरती तुम्हाला मेहनत करायची आहे. महत्वाचा सामना आहे. यावेळेला आकुट टप्प्याचा चेंडू दीपराज पाटील बोटा फटका खेळलाय. चेंडू 7 सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी आपल्याला दीपराजच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक संपले ते 4 आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा. 12 चेंडूंचा खेळ आणि अजून त्याच 12 चेंडूंवरती यावेळेला बोटा फटका पंच वाडकरच्या विरोधामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, घेतला जाईल जेल. संपतोय ते निनाद पाटीलचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक 7वा. मैदानाच्या इथे यावं लागणार आहे बाहेर. इथे मात्र एम स्पोर्ट्स संघ अडचणीमध्ये सातत्याने आलाय. दुसऱ्या सेमीफायनलची इथे लढत देण्यासाठी ते सज्ज होता, परंतु आता मात्र इथे अडचण झाली आहे.
या स्पर्धेमध्ये 11 विकेट ज्याने घेतले तोच पंचम वाडकर. इथे मात्र मोठा फटका लाजवाब इथे खेळलाय. यावेळेला काय करतय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. येथील इथे 6 धावा आले आले इथे षटकार ठोकलाय. सम्यकच्या बॅट मधून आलेला षटकार डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडू वरती ठोकलाय ते षटकार. इथे मात्र मोठ्या धावा येत आहेत परंतु थोडासा इथे उशीर झालाय. 10 चेंडू आणि अजूनही 43 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे. या षटकामध्ये ते सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता, जेलबादची संधी होती, संधी थोडीशी ते निसटली आहे. चपळा इथे दाखवायची होती आणि ती ते दाखवली गेली नाहीये. येतोय ते डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पंचम वाडकर. आतापर्यंत या सामन्यामध्ये घेतल्या 2 विकेट. पंचांच्या उजव्या हाताकडून लेफ्ट आर्म अराउंड विकेट. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा होता, ऑनसेटच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, थोडस ते चुकतोय. यावेळेला थोडस झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण. चेंडू झालाय सीमारेषेला स्पर्श. बळजेच काय ते 4 धावा या सुद्धा चेंडू वरतीच मिळतील आणि याच 4 धावांनी धावसंख्या 69 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही इथून पुढे गरज आहे 8 चेंडू आणि 39 धावांची. जर का समर्थ पाटील किंवा मंदार बेकर सर काही घातक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असता तर आतापर्यंत मैदानामध्ये हे चित्र इथे वेगळं असतं. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, क्षेत्ररक्षक चुकलाय. यावेळेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सन्मेक आपल्याला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 75 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र येणारे 7 चेंडू 33 धावांची अजूनही आहे गरज. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती पंचम वाडकर. पंचांच्या उजव्या हाताकडून सातत्याने पंचम वरती ते वार केले जात आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडूला कटवलाय प्रणय पाटील आहे. एका हाताने चेंडू ते केला जातोय फील्ड. एकच धावे चेंडू वरती मिळेल. पंचच काय तर 5 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 धावा. 6 चेंडू 32 धावांची गरज. दुसऱ्या सेमीफायनलचा तरार या पाटीलवाडीच्या क्रीडांगणावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि 32 धावा. 5 मोठे फटके इथून पुढे येणं गरजेचं आहे. परंतु जो गोलंदाज आलाय सेमीफायनल पूर्व लढत म्हणजेच क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये या गोलंदाजाने केली होती कमाल. यस, इथे मात्र काय घडलंय, एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ते लगावणे बंधनकारक असेल. तुम्हाला 30 मिनिटाचा इथे अवधी दिला होता 6 षटक फेकण्यासाठी आणि त्याचा 30 मिनिटाचा अवधीचा आपण दुरुपयोग केलात. म्हणजेच काय तर 30 मिनिटाच्या अवधीच्या वरती इथे वेळ गेलाय. एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 यार्ड सर्कल मध्ये लगावणे इथे बंधनकारक आहे. पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत इशारा आलाय. प्रणय पाटील यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला इथे कटवलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती येतोय इथे चौकार. एका बाजूला सन्मय इथे हार मानायला इथे तयार नाहीये. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय इथे चौकार. प्रणय पाटीलच्या विरोधामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला करताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 80 या अंकावरती जाऊन पोहोचेल. येणारे 5 चेंडू आणि 28 धावांची अजूनही आहे गरज. आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये अनेक संकट येत असतात परंतु त्या संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तीच इतिहास घडवणारी पारी आपल्याला सन्मय किती खेळताना पाहायला मिळालाय. या चेंडूवरती मिळतील देखील स्वरूपाच्या 2 धावा. फटका मोठा खेळला होता, जागा इथे चुकीची निवडली गेली आणि मिळतील फक्त आणि फक्त 2च धावा. धावसंख्या 82 या अंकावरती 7 गडी गारत. 4 चेंडू 26 धावा. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलले. जर का 4 चेंडूवरती 4 षटकार जरी आले तर 24 धावा. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. म्हणजेच काय तर 2 धावांनी राजलक्ष्मी स्पोर्ट्स हा संघ इथे विजय संपादन करू शकतोय. गोलंदाजाला इथे चूक करायची नाहीये. यस, इथे मात्र येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता आणि आता मात्र संघ मालक शुभम पाटील यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा प्रणय पाटील इथे मात्र स्टेप आउट करून खेळला फटका. बाबा पाटील तिथे आहे तैनात आणि बाबाच्या माध्यमातून घेतला जातोय झेल. संपतो इथे सनमेकचा खेळ. 8 चेंडू 23 धावांची खेळी आक्रमक आपल्याला पाहायला मिळाली आहे. लागलेला धक्का क्रमांक 8वा 82 अंकावरती. फक्त आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ. हॅलो
8 चेंडू 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. 8 गडी ते झालेत गारत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ऋषिकेश आपल्याला इथे येताना पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने केली जाणारी वाटचाल राजलक्ष्मी स्पोर्ट्स. फायनल मध्ये एक संघ इथे दाखल झालाय, तो आहे भैरी भवानी स्पोर्ट्स संघ. आणि आता मात्र फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त आणि फक्त 2 पावले इथे बाकी आहे, तोच म्हणजे राजलक्ष्मी स्पोर्ट्स संघ. म्हणजेच काय तर 2 चेंडूंची इथे फक्त आणि फक्त आतुरता आहे. संघ मालक आहेत ते खुश. यावेळेला अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचे हात समान. हॅलो. व्हाईट चेंडू आणि व्हाईट +2 टोटली चेंडू वरती मिळतील 2 धाबा. येस, व्हाईट +1 2 धाबा. प्रणय पाटील पुन्हा एकदा होईल सज्ज. यावेळेला बोटा फटका खेळायचा होता. बॅटची घेतली हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एकच धाव घेतली जाईल. दीपराज पाटील दुसऱ्या धावेचा कॉल. 2 धावा सुद्धा इथे कंप्लीट केल्या जातील. आणि याच आता 2 धावांनी संघाची धाव संख्या 86 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. दुसऱ्या डावाचा खेळ आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय, तोच म्हणजे राजलक्ष्मी स्पोर्ट्स या संघाने दुसरा फायनली संघ या मिरजोळे प्रीमियर लीग मधला पाहायला मिळालाय.